नमस्कार. स्वरा अँड स्माइल्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आतापर्यंत मी टाकलेले व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितलेलेच आहे, तर खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. खूप सगळ्या रिसेलर्सने हा ग्रुप जॉईन केलेला आहे. ज्यांना स्मॉल बिझनेस करायचा आहे ज्वेलरी क्षेत्रामध्ये, त्यांनी हा व्हिडिओ खूप चांगल्या प्रकारे बघून ग्रुप पण जॉईन केलेला आहे, बिझनेस पण स्टार्ट केलेले आहेत. बरेच सगळे ऑर्डर पण आम्हाला दिलेले आहेत. पण त्यांना आतापर्यंत कस्टमरने विचारलेले जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे की मायक्रो गोल्ड ज्वेलरी आणि 1 ग्रॅम ज्वेलरीमध्ये काय फरक आहे. तर हे आतापर्यंत ओल्ड जे रिसेलर्स आपल्याकडे जॉईन आहेत त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. ज्या नवीन रिसेलर्स आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, तर त्यांनी नक्की बघा हा व्हिडिओ. 1 ग्रॅम ज्वेलरी ही आणि मायक्रो गोल्ड ज्वेलरी ही दोन्ही प्रकारची ज्वेलरी आपण रिसेलिंगसाठी देऊ केलेले आहेत. तर 1 ग्रॅम ज्वेलरी ही पूर्णपणे त्याचं कॉपर बेसमध्ये बनवलेली आहे आणि मायक्रो गोल्ड ज्वेलरी जी आहे ती अलॉय बेसमध्ये आहे, म्हणजे मिक्स मेटल यूज केलं जातं. त्यामध्ये दोन्ही ज्वेलरीमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचं मेटल आहे. कॉपर आणि अलॉय बेस हे दोन्ही तुम्ही कस्टमरला सांगू शकता. दुसरं म्हणजे जी प्लेटिंग असते 1 ग्रॅम गोल्ड आपण बोलतो, तर 1 ग्रॅम गोल्ड पूर्ण 50 मिली ते 300 मिली ही प्लेटिंग ज्वेलरीवर केलेली असते 1 ग्रॅमला. आणि मायक्रो गोल्ड ज्वेलरीला पावडर पॉलिश असते, गोल्ड पावडर पॉलिश केलेली जाते. सुरुवात क्रिएशनची जी 1 ग्रॅम ज्वेलरी आहे त्या ज्वेलरीच्या डिझाईनप्रमाणे त्याच्यावरती मिलीमध्ये प्लेटिंग केलेली असते, जेणेकरून लॉंग लास्टिंग चांगली टिकेल. आम्ही नवीन नवीन डिझाईन्स तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो प्रत्येक सणाप्रमाणे. तर 1 ग्रॅम ज्वेलरी जी आहे त्याची जी वजन आहे ते वजन थोडं हेवी असतो कम्पेअर टू मायक्रो गोल्ड ज्वेलरी. थोडं लाईट असतं, हलकं असतं, डेली युजेबलच्या हिशोबाने ती वजन असतं. दुसरी गोष्ट म्हणजे लुककडे जाऊया आपण. जो लुक आहे 1 ग्रॅम ज्वेलरीचा तो नॅचरल नैसर्गिक रिअल गोल्ड ज्वेलरी जी आपण बोलतो त्या लुकला हुबेहूब मॅच होतो. तर सुरुवात क्रिएशन ह्या ब्रँडने मी जी ज्वेलरी तुम्हाला रिसेलिंगसाठी देते घाऊक दरामध्ये, तर ती जी ज्वेलरी आहे तिचं जर तुम्ही गोल्ड लुक पाहिलं, तुमच्या जर जवळपास आमचे शॉप असतील नेरूळ, पनवेल आणि घाटकोपर असे मुंबईला 3 शोरूम आहेत. जर तुम्हाला कधी वेळ मिळालाच तर तुम्ही नक्की व्हिजिट करा शोरूमला, की तुम्ही जी ज्वेलरी विकताय ती कोणत्या क्वालिटीची आम्ही तुम्हाला देतोय ते तुम्हाला आपल्या शॉपमध्ये पण बघायला मिळेल. किंवा जर तुम्ही लांब असाल तर तुम्ही एक छोट्या कमी प्राईसचं प्रोडक्ट तुम्ही ऑर्डर करू शकता तुमच्या स्वतःसाठी, म्हणजे तुम्हाला क्वालिटी कळेल की कुठल्या क्वालिटीची आपण ज्वेलरी रिसेलिंगसाठी देतोय. खूप चांगल्या प्रकारची क्वालिटी आम्ही मेंटेन केलेली आहे रिसेलिंगसाठी. लो क्वालिटी आम्ही ठेवलेली नाही आहे त्यामध्ये, तर प्रीमियम क्वालिटीज देतोय. 1 ग्रॅम ज्वेलरी जी आहे ती तुम्हाला गोल्ड रूप, म्हणजे तुम्ही जर सोन्याच्या बाजूला जर आपले सुरुवात क्रिएशनची मंगळसूत्र ठेवलं तर हुबेहूब त्या ज्वेलरीला मॅच होणार अशा क्वालिटीची आम्ही तुम्हाला ज्वेलरी रिसेलिंगसाठी देतो. म्हणजे कस्टमर तुम्हाला रिपीट मिळणार आहे याची आम्ही पूर्णपणे काळजी घेतलेली आहे. आणि दुसरी जी मायक्रो गोल्ड ज्वेलरी जी आहे ती ज्वेलरी जी आहे ती फॅशन पद्धतीची आहे. ती तुम्हाला एकदम गोल्डला मॅच होणार नाही. जशी 1 ग्रॅम ज्वेलरी आपली मॅच होती तशी मॅच होणार नाही, पण त्याला सिमिलर होईल असं तरी मी सांगू शकते की 1 ग्रॅम गोल्डला सिमिलर होईल. ती एकदम परफेक्ट मॅच होणार नाही. तशी 1 ग्रॅम ज्वेलरी गोल्डला मॅच होते तशी नाही होणार मॅच पूर्णपणे. थोडासा फरक जाणवेलच, कारण की प्राईसप्रमाणे त्याची क्वालिटी आहे. तर हे नक्कीच तुम्ही कस्टमरला एकदम ठामपणे सांगू शकता की सुरुवात क्रिएशनची तुम्ही जी ज्वेलरी विकताय सॅग ब्रँडची ती तुम्ही विदाऊट बिल 1 ते 2 वर्ष 1 ग्रॅम ज्वेलरीची गॅरंटी देऊ शकता. आणि मायक्रो गोल्ड ज्वेलरी आहे ती 6 ते 1 वर्ष ही माझ्या खात्रीनुसार तुम्ही विदाऊट बिल ही वॉरंटी देऊ शकता. फक्त मी सांगितल्याप्रमाणे कस्टमरला त्याचं पॅकिंग करून व्यवस्थित ठेवायची आहे पॉलिथिन बॅगमध्ये. आणि पॉलिथिन बॅगमध्येच ठेवायची आहे, डायरेक्ट बॉक्समध्ये ठेवायची नाही आहे, जेणेकरून त्याचं फ्रिक्शन होऊन त्याचं घासून वगैरे बॉक्सला त्याचं एकावर एक ज्वेलरी घासून त्याचा कलर जातो किंवा प्लेटिंग निघते. तशा पद्धतीचा प्रकार होणार नाही. तुम्ही व्यवस्थित पॉलिथिन बॅगमध्ये ठेवलात तर त्याची खूप लॉंग लास्टिंग ज्वेलरी टिकणार आहे. वेल्वेटच्या बॉक्समध्ये अजिबात ज्वेलरी ठेवायची नाही. वेल्वेटमध्ये गरमीने मॉइश्चर पकडतो, त्यामुळे वेल्वेट नाही. आम्ही तुम्हाला व्यवस्थित बॉक्स पॉलिथिन बॅग दिलेली असते, त्या बॅगमध्ये ठेवलात तर नक्कीच तुमची ज्वेलरी लॉंग लास्टिंग टिकणार आहे. तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे ह्या व्हिडिओमध्ये कमेंट करायचे अजून काय काय प्रश्न तुम्हाला कस्टमर विचारतात तर त्यामध्ये मी तुम्हाला उत्तरं देणार आहे. कमेंटमध्ये फटाफट
क्वेश्चन यायला पाहिजेत तुमचे आणि मी उत्तरं द्यायला रेडी आहे. मेंटेनन्सकडे जाऊया की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही तुमची ज्वेलरी लॉंग लास्टिंग पॉलिश कशी टिकेल. तर आम्ही जे पॅकिंग बॉक्स दिलेला असतो, पॉलिथिन बॅग दिलेली असते, त्याप्रमाणे जर तुम्ही व्यवस्थित घाम आलेला असेल किंवा एकदा दोनदा पाण्यात भिजून त्या ज्वेलरीचा कलर जात नाही, जो घाम आलेला असेल तो व्यवस्थित सुकून 15 ते 20 मिनिटं फॅन खाली सुकून व्यवस्थित त्या झिप लॉक हवाबंद पॉलिथिन बॅगमध्ये पॅक करून बॉक्स पॅकिंग करून ठेवायची आहे, जेणेकरून जी ज्वेलरी तुमची लॉंग लास्टिंग टिकेल. दोन्ही ज्वेलरी रिप्लेटिंग करता येते. जरी तुम्हाला कस्टमरने विचारलं की किती रिपॉलिशिंगचे चार्जेस होणार, तर अंदाजे तुम्हाला सांगायचे जी परचेस केलेली प्राइस आहे त्याची अर्धी प्राइस ही पॉलिशचीच असते. पॉलिश कुठे केली जाते, तर पॉलिश आपण पॉलिश करून देतो. कस्टमरने कुरिअर केलं तरी आपण त्यांना चार्जेबल अमाऊंटमध्ये ती पॉलिश करून कुरिअर केली जाते, किंवा शॉपच्या जवळ असतील तर शॉपमध्ये देखील तुम्ही देऊन ती पॉलिश करू शकता. कुरिअरची सेवा देखील आहे. जवळपासच्या तुमच्या मार्केटमध्ये ती ज्वेलरी तुम्ही देऊन पॉलिश करू शकता. आणि ही ज्वेलरी जी आहे ती प्राईजमध्ये गेलात तर 300 रुपयापासून 1 ग्रॅमची ज्वेलरी स्टार्ट होते. ती 1000च्या 5000च्या रेंजमध्ये मार्केट प्राइस आहे. रिसेलिंगमध्ये ती 300 ते 1000च्या रेंजमध्ये आपण देऊ करतो रिसेलरसाठी, बिझनेस करणाऱ्यांसाठी. आणि मायक्रोगोल्ड ज्वेलरी जी आहे ते 50-100 पासून ते 500-1000 पर्यंत जाते. ज्या ज्वेलरीची जशी क्वालिटी आहे तशी त्याची प्राइस सुद्धा आहे. तर नवीन नवीन डिझाईन्स आपण लॉन्च केलेल्या आहेत. नवीन नवीन डिझाईन्स तुम्हाला ग्रुपमध्ये अपडेट मिळालेले आहेत. नवीन रिसेलर्स जर हा व्हिडिओ बघत असतील तर स्वरा अँड स्माइल्स हे यूट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून नवीन नवीन तुम्हाला आयडिया मी देणार आहे. आणि हा व्हिडिओमध्ये तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे की तुम्हाला अजून कोणत्या कस्टमरने क्वेश्चन केलेले आहेत ज्याचे तुम्हाला सॅटिस्फॅक्शन उत्तरं देता आलेली नाही आहेत, तर त्या रिलेटेड मी नवीन कंटेंट करणार आहे. तर नक्की कमेंट करायचं आहे तुम्हाला कोणत्या टाईपचे ज्वेलरीचे कमेंट तुम्हाला करायचे आहेत, प्रश्न करायचे आहेत, त्याची उत्तरं मी देणार आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि स्वरा अँड स्माइल्स हे चॅनल तुमच्या फॅमिली फ्रेंड सर्कलमध्ये ज्यांना हा बिझनेस करायचा असेल त्यांच्यापर्यंत शेअर करा. थँक्यू.